माझं नाव वंदना मधुकर बिडकर। मी पंढरपूर तालुक्यातून आलेली आहे आणि इथं जे आले ते पूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या गावातून आलेल्या महिला आहेत। तर आज आम्ही ती जवळजवळ 15 दिवस झाले आम्ही असहकार आंदोलन आहे। कोणत्याही प्रकारचं रिपोर्टिंग आम्ही संस्थेला म्हणजे ऑफिसला करत नाही। हे महिला आर्थिक विकास महामंडळ हे महिला बाल कल्याणच्या अंतर्गत आहे आणि ह्यामध्ये एक आहे की आमचं एक निवेदन आहे की बाबा जे उमेद काम करते, जे महाराष्ट्र शासनाचं काम आहे ते आम्हीही करतो। महिला आर्थिक विकास महामंडळ जेव्हा आम्ही एका गावामध्ये काम करत असेल तर त्या ठिकाणी उमेद आणि माविम दोन्हीही एकाच पातळीवर काम करतं। पण ज्यावेळेस आम्ही बचत गटासोबत काम करत असताना एखादा लाभ द्यायचा असेल तर तो शासनाचा जर प्रोजेक्ट असेल तर शासनाने दोन्ही ठिकाणी ते देणं खूप गरजेचं असतं। जर एखादा बचत गट घडला तर त्या गटाला आरेप जो 30,000 आरेप असतो तो उमेदच्या गटांना दिला जातो। आणि दुसरी गोष्ट आहे की त्यामध्ये जी कर्मचारी काम करते सीआरपी, तर तिथलं जे मानधन आहे तर आम्ही संस्थेमार्फत त्या सीआरपीला एक गटापाठीमागे आम्ही 150 रुपये 100 रुपये असे ठरवतो। पण उमेद मध्ये 6,000 रुपये मानधन म्हणजे शासनाचाच प्रोजेक्ट आहे, शासनच राबवत आहे। पण जो दोघांकडे जर बघण्याचा दृष्टिकोन आहे हा जो महिला आर्थिक विकास महामंडळकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णतः नकारात्मक आहे। आणि आमच्या ह्यामध्ये प्रमुख मागण्या आहेत की जे आम्ही आमच्या स्वतःच्या स्वबळावर आम्ही संस्था चालवतो तर त्यामध्ये आमची एक मागणी आहे की बाबा आम्हाला 25 लाखापर्यंत आम्हाला त्यांनी वार्षिक हे द्यावं, फंड द्यावा। दुसरी मान आहे की आमची जी कर्मचारी गाव पातळीवर काम करते तर तिला 150 रुपयाचं मानधन न देता प्रति तर तिला 6,000 रुपये द्यावं। आणि दुसरं आहे की जे गटांना 30,000 रुपये आता सध्या उमेद देते गटांना ते पण आम्हाला आमच्या गटांना ते देण्यात यावे 30,000 रुपये। आणि ज्या काही बाबा बँका आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांचा पण कसं आहे की जे बँकेचे व्याजदर आहेत त्यामध्ये पण आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक आहे। बँक उमेदला आकारताना व्याजदर हा वेगळा आकारतो आणि माविमला आकारताना व्याजदर हा वेगळा आकारतो। तर आम्हाला ज्यावेळेस बँकांसोबत आम्ही करार करतो तर त्यावेळी आमचा व्याजदर हा 10% 12% असतो आणि ज्यावेळेस उमेदच्या एखाद्या गटाला कर्ज द्यायचं असेल तर तिथला व्याजदर हा 60% असतो। म्हणजे हा पूर्णतः शासनाकडे दिलेला हा नकारात्मक दृष्टिकोन हा महिला आर्थिक विकास महामंडळ आहे। आणि आज पूर्ण महाराष्ट्रामधून हे धरणे आंदोलन चालू आहे आणि ह्या धरणे आंदोलनामध्ये ह्या प्रमुख 4 मागण्या आहेत। शिवाय आमच्या बरोबर एक MSRLM म्हणून पण काम करतं जे शासनाच्याच प्रकल्पामधून काम करतं आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गतच ते काम करतं। पण तिथेही बघण्याचा दृष्टिकोन आहे जेव्हा शासनाला एखादा प्रोजेक्ट जोडला असेल तर तो प्रकल्प पूर्ण न्यायचं पण जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाचीच आहे। तर एक आहे की बाबा उमेद मध्ये जर काम करत असेल आमच्या महिला आर्थिक विकास तर पूर्णतः 100% निधी दिला जात नाही की 40%च निधी त्यांना दिला जातो। मग जे ह्यामध्ये आम्ही 9 तेजस्विनीमध्ये पण काम करतो आणि MSRLM मध्ये पण काम करतो। पण जेव्हा फंडिंग होतं शासनाचं त्यावेळेस माविम मध्ये जरी MSRLM काम करत असेल तरी त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मकच आहे। माविमकडचा बघण्याचा दृष्टिकोन तर शासनाला एवढीच विनंती आहे की जेव्हा एखादा प्रकल्प तुम्ही राबवत असाल तर महिला ही एकच असते, महिला ह्या 2 नाहीत। कारण की शेवटी एका गावातल्या महिला असतील तर त्या सर्व शासनाला एकच आहेत। तर महिलेकडे बघताना दृष्टिकोन हा शासनाने एकच ठेवावा। आणि एवढीच विनंती आहे की महाराष्ट्र शासनाच्या आमच्या ज्या काही किरकोळ मागण्या आहेत कारण की आम्ही आमच्या स्वबळावर अजून किती दिवस चालायचं, कारण की आमची आत्ताची एक महिला जरी काम कर्मचारी असेल ती उद्या ती 60 वर्षानंतर 70 वर्षानंतर ती बाबा त्या कामातून निवृत्ती होणार आहे। मग आमच्या ह्या ज्या संस्था आहेत त्या संस्था आम्ही स्वबळावर अजून किती दिवस ठेवायच्या एवढीच मागणी आहे की शासनाने जे काय आम्ही 25 लाखाची मागणी केली आहे त्यामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत तर शासनाने जसं उमेदला फंडिंग करतं तसं महिला आर्थिक विकास महामंडळ पण फंडिंग करावं एवढीच विनंती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।